जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता गोदावरी नदीवर आलेलो आहे. नदीला रात्री पूर येणार आहे म्हणून सांगितलं होतं. नदीकाठच्या गावांना पण सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला होता. आता सकाळचे 8:30 वाजले. आम्ही आलेलो आहे नदीचं पाणी पाहायला. शंभू माझ्यासोबत आहे आणि सकाळचा टाईम असल्यामुळं इथं बिलकुल गर्दी नाही आहे. रोड मोकळा आहे. पण गोदावरीला तसं काही एवढं पूर वगैरे नाही आहे. अजून पाणी जास्त वाढलेलं नाही आहे. एकदम कमीच आहे. फक्त एक जेवढी नळी आहे आमची मोठी गोदावरीची, तेवढी भरून चालू आहे. अजून तशी काही परिस्थिती नाही आहे. पण पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. त्याच्यामुळं पूरस्थिती निर्माण होऊ शकते. आता खूप जास्त हवा चालू आहे आणि पावसालाही सुरुवात झालेली आहे. म्हणजे तसं रात्रीपासूनच पाऊस चांगला चालू आहे आणि आत्ताही सुद्धा पाऊस बऱ्यापैकी चालूच आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. नदीकाठचे जे गाव आहे त्यांनी पण आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे. कारण पाणी कधीही वाढू शकतं. कारण पूर आल्यानंतर गोदावरीला ज्यावेळेस पूर येतो त्यावेळेस पाणी खूप जास्त प्रमाणात राहतं. तर आता चला निघालोय आम्ही घरी. आता हॉटेलवर जायचं आहे आणि जाताना दूध पण घेऊन जायचं आहे. आणि सेम अशीच परिस्थिती आता आपल्या आळंदी आणि देहूमध्ये आलेली आहे. इंद्रायणीला खूप मोठा पूर आलेला आहे. त्याच्यामुळं प्रशासनाने सर्व भाविक भक्तांना, वारकऱ्यांना आवाहन केलेलं आहे, की कोणीही आळंदी आणि देहूकडे येत असताना पूर्ण खबरदारी घ्या. पूर परिस्थिती खूप जास्त आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी आपापली काळजी घ्यायची आहे आणि आपली वारी व्यवस्थित सुखमय करायची आहे. त्याच्यामुळं वारकऱ्यांनी पण या गोष्टीची पूर्ण काळजी करा. कारण पाऊस खूप जास्त आहे. इंद्रायणीचा पूर पण खूपच जास्त आहे. आता बरेचसे व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप वातावरण तिथलं अवघड आहे. तर लक्ष द्या आणि चला आता पेरण्या वगैरे व्यवस्थित होतील. कारण पाऊस आता चांगल्या पद्धतीनं झालेला आहे. आता 2-3 दिवसात ते रानं वापसावर आले, की त्यानंतर मग आपल्याला पेरणी करता येईल. आता पाऊस बऱ्यापैकी आता चांगला झालेला आहे आणि हा पाऊस सर्वत्र झालेला आहे. त्यामुळे आता सगळीकडच्याच पेरण्या व्यवस्थित होणार आहे. आता वरून पालखी निघालेली आहे निवृत्तीनाथ महाराजांची आणि आमच्या इथून पण छोट्या-मोठ्या भरपूर पालख्या आता जायला सुरुवात झालेली आहे. पण पावसामुळं आहे ना, भरपूर अडचण येते. ज्यावेळेस पायी चालतो त्यावेळेस आणि इथं रस्त्याचं काम चालू असल्यामुळं खूपच जास्त त्रास होतोय वारकऱ्यांना पायी-पायी चालताना. कारण चिखल खूप जास्त प्रमाणात झालेला आहे. काम चालू असल्यामुळे एक साईड सिमेंट काँक्रीट करून झालेलं आहे, पण दुसरी साईड जी आहे, ती वाहतुकीसाठी चालू आहे, पण तिथं पण भरपूर प्रमाणात आहे ना, चिखल झालेला आहे. तर ठीक आहे, आता एवढ्या वर्ष त्रास सहन करावा लागेल. पुढच्या वर्षी रस्ता एकदम मस्त होईल. तर आपल्याला आता इथून दूध घ्यायचं आहे. दूध घेऊन जायचं आहे. आणि पाऊस चालू असल्यामुळे मी काय केलं, 100 रोज दूध घ्यायला येत असतो इथं. पाऊस आणि चिखल खूप जास्त आहे त्याच्यामुळं सायकल काय चालणार नाही. त्याच्यामुळं मी त्याला घेऊन आलो आणि तसंच आम्ही नदीवरती आलो होतो पाणी पाहायला. आता पाणी तर काही जास्त नाही आहे. मग आता जाऊ, दूध घेऊ आणि जाऊया. हॉटेलवर जायचं आहे. अजून हॉटेल उघडायचं बाकी आहे. शंभू चालला आता दूध घ्यायला. एक साईड सिमेंट काँक्रीट रस्ता झालाय. हे बघा, पोते वगैरे टाकलेले आहे ना. आता रोड सुकला की नंतर मग चालू होईल अजून 15-20 दिवसात. नंतर दुसऱ्या साईडचं काम चालू होईल. शंभू दूध घेऊन येतोय तोपर्यंत तुम्हाला शेतात पाणी दाखवतो. हे बघा आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे पाऊस चांगला बऱ्यापैकी झालेला आहे. पेरण्यांना अडचण नाही येणार आपल्याला. तर शंभू दूध घेऊन आला की मग निघूया घरी. तोपर्यंत तुम्ही मस्त व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा. तुमच्या तिकडं नदीला पूर आलाय का नाही आलाय? नक्की कमेंट करून सांगा. आणि आपला एक व्हिडिओ स्टॅच्यू ऑफ युनिटीचा बाकी आहे. तो आता लवकरच येईल. चला मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.